येत्या खरीपात सोयाबीन लागवड आणि उत्पादन घटणार. तेल बियांमध्ये मोहरी सलग दुसऱ्या वर्षी आघाडी घेणार. सोयाबीनसह कापूस लागवडीतही घट अपेक्षित. लासलगाव बाजार समितीमध्ये गव्हाची विक्रमी आवक, सरासरी 2261 रुपये दर. आवक वाढल्याने दर दबावात. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, एल निनोचा प्रभाव. स्कायमेट हवामान संस्थेकडून अंदाज व्यक्त. IMDचा अंदाज एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता. दर तुम्हीच ठरवा पण किडी न्या, करमाळ्याच्या किडी उत्पादकांची व्यथा. आखाती देशात निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात. हिंगोलीमध्ये हळदीची 2280 क्विंटल आवक, 13,100 ते 15,300 रुपयांदरम्यान मिळाला दर. वसमतमध्येही 13,000 ते 15,000चा दर. उन्हाळी हंगामातील पेरण्यांना वेग, पुणे विभागात 77% क्षेत्र पूर्ण, एकूण क्षेत्रात घट होण्याची शक्यता. गावातील सांडपाण्यावर जोपासली 40 फळझाडे, सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडीमधील अनुकरणीय प्रयोग. गावाचा परिसर झाला हिरवागार. कृषीसाठी स्वतंत्र सौर कंपनी, कृषी वितरण कंपनीला 2,500 कोटींचे भांडवल. कृषी क्षेत्रातील थकबाकीचा बोजा कमी होऊन महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार. नाबार्डच्या ऋण आराखड्याने शेती, उद्योग, रोजगाराला मिळणार चालना. बुलढाणा जिल्ह्याचा यंदाचा आराखडा 7,272 कोटी. जिल्ह्याच्या अर्थचक्राला नवी गती मिळण्याची शक्यता. यंदा शेतकऱ्यांचा मिरची लागवडीकडे कल, 25% अधिक होणार लागवड. 70% मिरचीची एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार लागवड. जालन्यात आंब्यांची रेलचेल, हापूस 200, लालबाग 150 रुपये किलो. गावरान आमरसाची प्रतीक्षा. बाजारपेठेत हापूस, केसर, दशहरी, तोतापुरी, बदामी आंब्यांना मागणी. बारदाण्याअभावी तिवसातील केंद्रावर शासकीय तूर व हरभरा खरेदी बंद. नोंदणी 1,000वर. हमी भावाने शेतमाल जाण्यास अडचणींचा डोंगर. खरीप तोंडावर असताना कर्जमाफीस विलंब. नवीन पीक कर्ज वाटप वांद्यात. वाशिम जिल्ह्यात 339 कोटी 50 लाखांचे पीक कर्ज थकीत. शेतकऱ्यांचे आगामी खरीपाचे नियोजन धोक्यात. बांधावरचे वाद मिटणार, 200 रुपयात होणार पोट हिस्सा मोजणी. शेतजमिनीच्या वाटणीवरून आपापसात होणारे कौटुंबिक वाद मिटणार, शासनाचा दिलासादायक निर्णय. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.